जी युवा न्यूजमध्ये मामा सहर्ष स्वागत. आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाश मामा डंग. प्रभाग क्रमांक 2 मधून ते धुरंधर 4 उमेदवार सध्या उभे आहेत. मामा काय सांगाल प्रभागासाठी यावेळी आम्हाला काय म्हणजे यापूर्वी आपण काही केलेली कामं? कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक 2 मधून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही 4 जण उभे आहोत. पैकी अनुसूचित जाती मधून म्हणजे अ गटातून प्राजक्ताताई धोत्रे, ब गटातून मी स्वतः प्रकाश ढंग आणि क गटातून मालुश्रीताई खोत आणि ड गटातून प्रकाश पाटील असे 4 जण आम्ही उभे आहोत. ज्या वेळेला 2018ला महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यावेळी आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 100 कोटी रुपये महापालिकेला बक्षीस म्हणून विकास निधी दिला आणि त्यामधूनच 2018 पूर्वीचा कुपवाड आणि 2018 नंतरचा कुपवाड यामध्ये बराच फरक पडला. त्या निधीतून बरीच कामे केली गेली. त्यानंतर आमचे आदरणीय पालकमंत्री असतील चंद्रकांत दादा, आमचे आदरणीय सुरेश भाऊ खाडे असतील, सुधीरदादा गाडगीळ असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी कुपवाड शहराचाच आणि प्रभाग क्रमांक 2 हा कुपवाड मधील भाग आणि काही मिरजेचा भाग यामध्ये या दोन्ही आमदारांच्या माध्यमातून आणि महापालिकेच्या माध्यमातून आम्ही बराच विकास करण्याचा प्रयत्न केलाय. ज्या वेळेला 2018ला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रचार सभेसाठी या ठिकाणी आले होते त्यावेळेला त्यांच्याकडे आम्ही कुपवाडकरांनी मागणी केली होती की सांगलीला ड्रेनेज आहे, मिरजेला ड्रेनेज आहे, पण कुपवाडला ड्रेनेज नाही. त्यावेळेला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं आणि त्या आश्वासनाची पूर्ती त्यांनी त्या ठिकाणी केली. 270 कोटीची योजना कुपवाड शहर व परिसरासाठी आम्हाला दिली आणि त्याचं जवळजवळ काम आज 60% पूर्णत्वाकडे गेलेलं आहे. घंटागाड्या सगळीकडे नव्हत्या त्यामुळे घंटागाडीची आम्ही पूर्तता केली. घनकचऱ्याचं व्यवस्थापन केलं. त्यामुळं जेवढे शक्य तेवढी आम्ही कामं कुपवाड मधील शहरातील हा कॉलनी वाढलेला भाग आहे, विकसित हे आहे म्हणजे विस्तारित भाग आहे आणि त्यामुळे बऱ्याच तिथं समस्या आहेत आणि समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मी 2018ला एकमेव नगरसेवक या भागातून भारतीय जनता पार्टीचा होतो. यावेळेला चौघही निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे. ओके. नक्कीच. तर मामांनी 2018 पासून ज्यावेळी नगरसेवक झाले तेव्हापासून कुपवाडच्या प्रभागाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे. मामा आता यानंतर निवडून आल्यानंतर कुपवाड शहराला काय महापौर पद मिळालं नाही तर यावेळी आम्हाला संधी मिळेल का महापौर पदाची कुपवाड शहराला? भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आमच्याकडे मागितलं जात नाही काय. कारण आमचे चंद्रकांत दादा नेहमी म्हणतात की पार्टीचे कार्यकर्त्याकडे 1000 डोळे आणि 1000 कान हे बघत असतात पार्टीतला कार्यकर्ता काय करत असतो. त्यामुळं आमच्याकडे काही मागितलं जात नाही. पार्टी जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आमचे कार्यकर्ते पार पाडत असतात आणि त्याचपैकी मी एक कार्यकर्ता असल्यामुळं पार्टी मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. ओके, नक्कीच. त्यानंतर आम्हाला निवडून आल्यानंतर कुपवाडला आणि काय निधी, नवीन कामं, काय मोठे प्रकल्प काय आम्हाला मिळतील असं काय? आता कुपवाडचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्रेनेज व्यवस्था कुपवाडची सगळी सुरू आहे. त्यामुळे सगळे रस्ते खोदले गेलेले आहेत. त्यामुळं रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त निधी आणून दोन्ही आमदारांच्या आणि वेळ प्रसंग पडला तर मुख्यमंत्र्यांच्याकडे विनंती करून आम्ही जास्तीत जास्त निधी आणून कुपवाडच्या सगळे रस्ते सुस्थीत करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. तसेच मिरजेचा काही भाग विद्यानगर वगैरे हा सगळा जो आमच्याकडे आहे 100 फुटीच्या अलीकडचा त्या भागामध्ये देखील काही ठिकाणी ड्रेनेजचा अजून अपूर्ण आहे, पण तो ड्रेनेज देखील आमच्या कुपवाड ड्रेनेजमध्ये आम्ही समाविष्ट केलेला आहे. त्या ठिकाणी तर त्या लोकांना इकडे येण्यासाठी फार वेळ घालवावा लागतो. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी एक ऑफिस विद्यानगर सारख्या भागामध्ये करायचं आणि तिथल्या लोकांची तिथेच समस्या सोडवली जातील यासाठी आम्ही दक्षता घेणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये रस्ते ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडला त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं की सांगली आणि कुपवाडसाठी वारणा उद्भव योजनेतून आम्ही पाणी देणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी मी 3 टाकीचा प्रस्ताव देखील महापालिकेकडे दिलेला आहे. 3 टाक्या या ठिकाणी होतील आणि येणाऱ्या काळामध्ये वारणेचं चांगलं आणि शुद्ध मुबलक पाणी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच युवकांसाठी क्रीडांगणची एक आमच्याकडे आवश्यकता आहे. क्रीडांगण नाही आहे, मोठं क्रीडांगण एखादं करण्याचा प्रयत्न वरच्या लेवलला तो देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत. एखादी गार्डन चांगली व्हावी, जशी सांगली मिरजेला गार्डन आहे तशी एखादी गार्डन या ठिकाणी करता येते का त्यासाठी देखील आम्ही 4 जण मिळून प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला दोन्ही आमदारांची आणि पालकमंत्र्यांची साथ मिळणार आहे. ओके. तर नक्कीच ज्यावेळी महापालिकेवरती भाजपची सत्ता येईल त्यावेळी मामाने शब्द दिलाय की कुपवाडकरांना नक्कीच एक मोठं युवकांसाठी क्रीडांगण मिळेल.
त्याचबरोबर पिण्यासाठी मुबलक पाणी मिळेल, पाण्याच्या नवीन टाक्या तयार करण्यात येतील. तर मामा तुम्हाला भविष्य काळासाठी तुमच्या पॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा. आशा आहे की कुपवाडला यावेळी महापौरपद मिळो. धन्यवाद.